मसूर भाताची रेसिपी दाखवत आहे। त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आहे। कढईत मी पाव कप तेल घातलं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी हे गरम मसाले टाकणार आहे। एक मी हिरवी वेलची घेतली आहे, 4-5 मी काळी मिरी घेतली आहे, शहा जिरा घेतला आहे अर्धा चमचा आणि 1 चमचा जिरे घेतले आहेत, 1 इंच मी दालचिनीचा तुकडा घेतला आहे, 2 मी लवंग घेतली आहे। आता मी हे मसाले तेलामध्ये घालत आहे। हे जास्त स्ट्रॉंग करायचे नाहीयेत। त्याच्यामध्ये मी 10 हिरव्या मिरच्या मी अशा स्लीट करून घेतलेल्या आहेत त्या टाकत आहे। फ्राय करायचं आहे। आणि ह्यामध्ये मी कांदा घालत आहे। 2 मोठ्या साईजचे कांदे घेतलेले आहेत, ते मी उभे स्लाइस करून घेतलेले आहेत पातळ, म्हणजे लवकर शिजतील। सॉरी, माझा तेजपत्ता घालायचा राहिला, मी 4 पानं तेजपत्त्याची पण घालत आहे याच्यामध्ये। तर हे परतायचं आहे। गॅस मी मीडियम केलाय। ह्यामध्ये मी 2 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालत आहे। तर हे थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे। आलं लसणाचा कच्चेपणा जाऊन द्यायचा आहे। आता ह्यामध्ये मी 2 मोठे साईजचे टोमॅटो स्लाइस करून घेतलेले आहेत लवकर शिजण्यासाठी। तुम्ही कापून घेऊ शकता बारीक सुद्धा। आता मी याच्यामध्ये घालत आहे। तोही परतून घ्यायचा आहे। मी हे लवकर शिजण्यासाठी त्याच्यामध्ये आता मी 1 चमचा छोटा मीठ घातला आहे। तर मी फक्त कांदा टोमॅटो शिजण्यासाठी मीठ घातलेला आहे। आणि आता हे झाकण लावून मी शिजून देणार आहे सॉफ्ट। आता मी याच्यावर झाकण लावत आहे। झाडाचा ताजा पुदिना तोडून आता मी मसूर भातामध्ये घालणार आहे। असा पुदिना तुम्ही लावायचा, छान येतो। इमर्जन्सी मध्ये कधी पण आपल्याला यूज करता येते। हे बघा, इकडे मी अशा पुदिन्याच्या काड्या लावलेल्या आहेत। किती जरी काड्या लावल्या 50-60 तर त्यातल्या 1-2च जगतात। त्यातल्या जगल्या नाही तर परत आपण नवीन पुदिना आणू, तेव्हा आपण ह्याच्यामध्ये अशाच रुळवून ठेवायच्या, म्हणजे ती पुदिन्याची झाडं चांगली ग्रो करतात। आपला कांदा टोमॅटो पण जरासा शिजला आहे। आता याच्यामध्ये आपण जी मी झाडाची पुदिन्याची पानं तोडली ती पानं घालत आहे। पुदिना थोडाच घालायचा आहे, जास्त घालायचा नाहीये। ह्यामध्ये मी कोथिंबीर घालत आहे। 1 मूठभर मी कोथिंबीर कापून घातली आहे। मी व्हाईट राईस बनवत आहे मसूरचा, म्हणून यात मी हळद वगैरे काही घालणार नाहीये। आता हे परतलं की ह्याच्यामध्ये 1 टेबलस्पून, 2 टेबलस्पून, 3 टेबलस्पून, 4 टेबलस्पून मी दही घातला आहे। हे परतायचं आहे। हे जे दही आहे ते दह्याला पाणी सुटणार, तर ते आटून द्यायचं आहे। दह्याला सुटलेलं पाणी बऱ्यापैकी आटलं आहे। आता याच्यामध्ये मी 1 कप मसूर मी रात्रभर भिजत ठेवली होती ती घालत आहे। परतायचं आहे याच्यामध्ये। गॅस आता फास्ट केला आहे, कारण ह्याच्यामध्ये पाणी खूप आहे। थोडंसं यातलं पाणी आटून द्यायचं आहे। बघा, ह्यामधलं पाणी आटलं आहे। आता ह्यामध्ये मी एव्हरेस्टचा चिकन मसाला घालत आहे। 2 टेबलस्पून घालायचा आहे, किंवा जे 5 रुपयाची पॅकेट येतात एव्हरेस्ट मसाल्याची अशी 2 पॅकेट मी घातली आहेत। तुम्हाला जर दुसरा मसाला कोणता आवडत असेल तर तुम्ही तो घाला, किंवा घरामध्ये तुमचा होममेड गरम मसाला असेल तर तो सुद्धा तुम्ही घालू शकता। जो बिर्याणी मसाला वगैरे असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता। 1-2 सेकंद फक्त परतून घ्यायचं आहे, जास्त परतायचं नाहीये। आता ह्यामध्ये 2 कप राईस धुवून भिजत घातला होता तो घालत आहे। हा बघा, मी एकदम बारीक राईस घेतलेला आहे। मला बारीक तांदळाचाच भात आवडतो म्हणून तो घेतला आहे। तुम्हाला जर अख्खा बासमती पाहिजे असेल तर तुम्ही त्याचा सुद्धा करू शकता, त्याचाही छान लागतो। आता हे परतून घ्यायचं आहे 1 मिनिट। 1 मिनिट नाही, फक्त मिक्स करून घ्यायचं आहे। मसूर आणि राईस मिक्स करून घ्यायचा आहे। आता मसूर आपल्याला जास्त परतायची गरज नाहीये, ते भाताबरोबर शिजून जाईल। इथे मी पातेल्यामध्ये ज्या कपने तांदूळ आणि मसूर घेतली होती त्याच कपने मी 4 वाटी, म्हणजे तांदळाच्या दुप्पट मी 4 वाटी पाणी घेतलेलं आहे। 4 कप पाणी घेतलेलं आहे। मसूर 1 कप घेतला होता, म्हणजे ह्याच वाटीने मी प्रमाण घेतलं आहे। 1 वाटी मसूर आणि 2 वाटी तांदूळ, तर त्याच वाटीने मी 4 वाटी पाणी घातलं आहे तांदळाच्या दुप्पट, आणि 1 वाटी मी मसूर शिजण्यासाठी एक्स्ट्रा घालत आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे।
जर तांदूळ खूप जुना असेल तर तुम्हाला जर वाटलं भात कच्चा आहे तर तुम्ही थोडंसं मग भात शिजत आल्यानंतर मग गरम पाणी करून घाला. त्यावेळेस तुम्ही थंड पाणी घालू नका तुमच्या अंदाजाप्रमाणे. आता हा भात जो आहे तो मीडियम टू लो फ्लेमवर शिजून द्यायचा आहे. भाताला उकळी आलेली आहे. आता एकदा हलवून घ्यायचा हलक्या हाताने, नाहीतर मसूर एका बाजूला मसाला एका बाजूला असं होत राहील. तर जसं जसं शिजत जाईल राईस ना तसं तसं जरासं सेट करून घ्यायचं आपण. मी स्लो गॅसवरच करते, तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे फ्लेम कमी जास्त करू शकता. आता बघा आपल्या भातातलं पाणी आटून कमी झालेलं आहे. थोडंसंच पाणी आहे अजून खालती. जरासा भात मिक्स करून घ्यायचा आहे. मी कढईत केलेला आहे. पहिल्यांदाच तुम्हाला यूट्यूबवर बघायला मिळेल की कढईत केलेला अख्खा मसूर भात. तर यामधलं पाणी आटलं आहे. आता आपण यामध्ये ज्या चमच्याने आपण आलं लसूण पेस्ट घातली, ज्या चमच्याने आपण दही घातलं त्याच चमच्याने मी 4 चमचे तूप घालणार आहे याच्यामध्ये. तुम्ही तूप घालायच्या आधी जेव्हा भात मिक्स कराल तेव्हाच तुम्ही त्याच्यामध्ये मीठ आहे का चेक करा. जर मीठ कमी वाटलं तर तुम्ही तेव्हा मीठ ऍड करा. आता हे तूप घातलेलं आहे मी. गॅस लो ठेवायचा आहे. एक असा तवा ठेवायचा आहे गॅसवर. हा असा राईस ठेवायचा आहे. त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. गॅस एकदम स्लो करायचा आहे. मोबाईल मध्ये 10 मिनिटाचा अलार्म लावायचा. अलार्म वाजला की आपण गॅस बंद करायचा आहे. झाकण लावून स्लो गॅसवर आपण 10 मिनिटं भात वाफेवर, जसं बिर्याणी आपण करतो तसं असं आपण याला दम द्यायचा आहे. आणि 10 मिनिटांनी मग गॅस बंद करायचा आहे. 10 मिनिटे झालेले आहेत. आता मी गॅस बंद करत आहे. आणि गॅस बंद केल्यानंतर हे असंच 10 मिनिटं तरी झाकण लावून तसंच मुरत ठेवायचं आहे राईस. आणि 10 मिनिटानंतर तो तुम्ही खाऊ शकता. आता 10 मिनिटं झालेली आहेत. गॅस बंद करून मी ओपन करते. बघा भात एकदम मस्त मोकळा शिजला आहे. आणि मसूर बघा कशी शिजले. एकदम गाळा पण नाही झाले, कच्ची पण नाहीये. आणि ही बघा भात सुद्धा मस्त मऊ शिजला आहे. आता आपण सर्व करूया. ह्याच्यावर परत तूप घालायचं आहे. जर तुमच्याकडे कोशिंबीर असेल तर कोशिंबीरने खावा आणि थोडीशी कोथिंबीर. आपला राईस किती मस्त झालेला आहे. एकदम मोकळा झालेला आहे आणि छान शिजला सुद्धा आहे. मी 1 महिन्यानी व्हिडिओ एडिट करत आहे आणि तुम्ही बघू शकता माझा पुदिना सर्व जगला आहे आणि किती छान झाला आहे. पुदिना बाजारातून आणला की त्याच्या जाड जाड काड्या अशा कुंडीमध्ये रोवायच्या आणि कुंडी ही सावलीतच ठेवायची.